गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर आता आले आहेत महालक्ष्म्या, गणपती. तर त्याचं फराळाचं करायचं आहे मला सुरू. तर मी करणार आहे आता साऊथ स्पेशल असं आप्पालू. तर त्याच्यासाठी काय लागणार आहे ते दाखवणार आहे. मस्त घेतलेली आहे धुवून हिरवीगार अशी कोथिंबीर, आणि आहेत तीळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसण, जिरे, आणि हे इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. ते किलोभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि एकदम आपल्याला राशनचा मोठा जुना तांदूळ पाहिजे. जितका जुना तांदूळ असला तितके आपले आप्पालू एकदम क्रंची खुसखुशीत असे होतात. मध्ये तेल बिल काहीही ऍड करायची गरज नाही. आणि त्याची मेन टिप म्हणलं तर इथं ठुल्याला आहे मी पाणी गरम करायला. आणि ते पाणी एकदम उकळीचं पाहिजे, एकदम कोमट बिमट नाही पाहिजे. पाणी एकदम आपलं उकळीचं झालं की आपण जेव्हा पीठ तिंबतो ते पीठ असं शिजून निघतं. त्याच्याने आपले आप्पालू एकदम खुसखुशीत आणि क्रंची होतात. तर चला मग आता दाखवते मी कसं करायचं काय नाही ते. तर आता मी फर्स्ट टाकून घेणार आहे तीळ. आणि जेवढे जास्त टाकतात तेवढे आपले आप्पालू जे ते एकदम खुसखुशीत आणि छान होतात. आता टाकणार आहे हिरव्या मिरचीचा ठेसा. आणि कुणी कुणी लाल तिखट पण टाकतं, पण हिरव्या मिरचीच्या ठेशानं एकदम टेस्ट अलग आणि एकदम साऊथ मधल्यावानी होतात. त्याच्यामुळे मी तर हिरवी मिरचीची यूज करते. तुम्ही तुमच्या आकारानं लाल तिखट काही पण टाकू शकता. आणि हे जे कढीपत्ता आहे मी एकदम असा साबीतच कुटत बिटत नाही, कारण त्याच्यामध्ये सुंदर बी दिसतो आणि खायला पण एकदम क्रंची बनतो. आता टाकणार आहे जिरे पावडर. आता हे टाकणार आहे लसण. लसण कमी जास्त प्रमाणात टाकला तरी चालतं, जिरे आणि लसण. आता टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर. आता टाकणार आहे स्वादानुसार मीठ. आता तुम्हाला जसं लागतं तसं टाकून घ्या. मला आता हे थोडंसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा गरम पाणी ऍड करू तेव्हा आपल्याला जे हे उंडा करतो आपण ह्याचा तेव्हा आपल्याला सोपं जातं. त्याच्यामुळे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे. आता टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं आपल्याला गरम पाणी टाकून घेऊन हलवायचंय. म्हणलं तर आपल्याला कळतं की किती पाणी लागणार आहे काय नाही. असं थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे. जेवढं पाणी बसतं तेवढं टाकायचं, कारण एकदम गरम पाण्यामध्ये आपल्याला तिंबायचं नाही. गरम पाणी टाकून थोडंसं गार झाल्यावर पुन्हा तिंबून घ्यायचंय, नाही तर हाताला चटके बसते. तर मी आता एवढं पाणी असं टाकलेलं आहे. आता पाणी टाकणार नाही मी गरम. आता हे मस्त पाणी टाकून मी गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता ह्याला थोडंसं थंड होऊन पुन्हा तिंबणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हळद बिळद काहीच ऍड करायची नाही. आपण जेव्हा तळतो ना तेव्हाच त्याला बरोबर असा पिवळा कलर येतो. मी तुम्हाला तळ्यावर दाखवणारच आहे. लाल तिखट टाकलं तरच हळद यूज करायची आहे, हिरव्या चटणीमध्ये हळद यूज करायची नाही. तर आपलं पीठ गार झालं होतं. आता मस्त असं मळून घेणार आहे. आणि चांगलं आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचंय. असं आबडधोबड बिलकुल मळून घ्यायचं नाही. जसं आपण कणिक मळतो तसं मळलं तरच आपले आप्पालू एकदम पातळ आणि खुसखुशीत होतात. तर असं मस्त मुंडा झालेला आहे आपला मळून. तर असे साच्यानं आपल्याला मस्त पातळ पातळ असे आप्पालू करून घ्यायचे आहेत. आणि असे मस्त झालेले आहेत आप्पालू. मी पेटविलेली आहे मस्त बाहेर चूल, कारण गॅसपेक्षा चुलीवर एकदम क्रंची चौकट जाळ लागतं म्हणून मस्त तळे जातात. तर मस्त असे तळून, आणि कुणी ह्याला चकल्या पण म्हणतात. आता आमच्या साऊथ मध्ये आप्पालू म्हणते. तर मस्त असे लाल सुरूक बघा, बिना हळद टाकता किती छान कलर आलेला आहे. आणि एकदम क्रंची कडक मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपले आप्पालू. तुला काय वाटलं होतं? कितनी लाल चेहरे तू नाग वीडा लवकर नाही कमी ताप होती, समजी गई दिखरी. तर मस्त असे खुसखुशीत साऊथ स्पेशल बनवलेले आहेत आप्पालू, एकदम झालेले आहेत रेडी. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. साऊथ स्पेशल मस्त क्रंची आप्पालू बनवलेले आहेत. आणि बघा किती खुसखुशीत असे. तर नक्की ट्राय करा. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा.